तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रिया ही खूप मोठ्या संकटात अडकणार आहे आणि ते सुद्धा प्रियाला पैसे मिळवण्यासाठी प्रियाने खूप मोठी मजलसुद्धा गाठली आहे। तर नेमकं काय घडलं आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे अश्विनला सायली आणि अर्जुनने आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच अश्विनने प्रियावर लक्ष ठेवायचं ठरवलेलं असतं। तर इकडे मात्र आता प्रिया ही गाफील असते। प्रियाला पैशांची गरज असते का तर तिला आता काही झालं तरी शांताला शोधून शांताचं थोबाड बंद करण्यासाठी तिला काही पैसे द्यायचे असतात आणि यासाठी तिचं आता प्लॅनिंग सुरू असतं। त्यामुळे आता ती एका मुलासोबत फोनवर बोलत असते। खरं तर तो मुलगा जो आहे तो तिने कामाला लावलेला आहे, पण त्याने ना आता तिच्याकडे पैशांची मागणी केलेली असते। ही आता तिचं जे काही प्लॅनिंग असतं ते त्याच्यासमोर उघड करत असते आणि तो तिच्याकडे पैशाची मागणी करतो। पण नेमका अश्विन आहे ना आता रूममध्येच असतो। इकडे जेव्हा आता त्या दोघांचंही डिस्कशन सुरू असतं तेव्हा मात्र आता हे त्याला सांगितलेलं असतं की तू काम कर, मी तुला पैसे देते, आणि असं बोलून तिनं आता फोन ठेवलेला असतो। तेवढ्यातच वॉशरूममधनं अश्विन बाहेर आलेला दिसतो। प्रियाच्या हातात मोबाईल असतो। तो विचारतो की तू नक्की कोणाशी बोलत होतीस काय? पण आता प्रिया वाचकते। प्रिया आता सांगत असते की मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होते, पण अश्विनने आता प्रियाचं बोलणं ऐकलेलं होतं। पण त्यावेळेला प्रिया आता घाबरलेली होती। अश्विनला काय उत्तर द्यावी ही तिला कळत नव्हती। पण आता प्रियाला अश्विनने चांगलंच गुरफटवलेलं होतं। तो आता तिला म्हणतो, अगं मी तर मस्करी करत होतो, एवढी काय घाबरतेस, एवढी काय सिरियस होतेस? मला माहिती आहे ना तू जे काही करतेस ना ते सगळं काही या घराच्या आनंदासाठी करतेस। आणि ह्या सगळ्या गोष्टी आता बोलत असतो, म्हणजेच आता तो तिलाच पेड्यात काढत असतो। पण तिला असं वाटत असतं की काय हा मूर्ख आहे ना, त्याला असंच वाटतंय की मी किती घरातल्यांची काळजी घेते, पण खरं तर माझ्या डोक्यात तर भलतंच सुरू आहे, असं काहीसं आता ती बेड्यागत बोलत असते। पण अश्विन तिच्यापेक्षा हुशार असतो। त्याने मुद्दामूनच तिला आता असं दाखवलेलं असतं की त्यानं काही ऐकलेलं नाही आहे। तो गेल्यानंतर आता मात्र ती हसत असते। ती म्हणत असते की ह्या वेड्याला वेडं बनवण्यात ना एक वेगळीच मजा आहे। खरंच ना, मला तर आवडते बाबा ह्याला असं गुरफटवायला। अजून माझ्या जाळ्यात अडक म्हणजे इथे मी काटा काढते आणि दुसरीकडे प्रॉपर्टी हडप करण्याचं प्लॅनिंग करते, असं काहीसं आता ती एकटीच बडबडत असते। पण त्यानंतर आता तिच्या डोक्यामध्ये कालच्या चॅलेंजचा विषय येतो। म्हणजेच काल तर आपण चॅलेंज दिलं होतं, पण आता हे चॅलेंज देऊनही आपल्याकडे पैसे कुठे आहेत जे की ह्यांना आपण देऊ शकतो? काय करायचं आता तिचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं। पैसे तर आणायला हवेत, पण ते पैसे कुठून आणणार? एकतर तिच्याकडे तो हार होता, तो सुद्धा तिने आता त्या माणसाला देऊन ठेवलेला होता, त्यामुळे अर्जुनकडे तो हार होता। मग आता पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या डोक्यात एक नाही तर अनेक विचार सुरू असतात। इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण बोलत असतात। त्यांना आता प्रश्न पडलेला असतो की कसं पुढचं मॅनेज करायचं आहे त्याचा। म्हणजेच आता प्रिया जी आहे ती इथपर्यंत मजल गाठू शकते, तर ती पुढे काही देखील करू शकते। या गोष्टी बरोबर आता त्यांना माहिती होत्या। म्हणूनच तर आता त्यांचा विचार सुरू होता की काही झालं तरीसुद्धा ना प्रियाला आता आपण मस्त फसवायचं, आणि ते कसं त्याचं प्लॅनिंग ते करत असतात। आणि त्याच वेळेला आता DNA रिपोर्ट तर येतीलच, पण DNA रिपोर्टनुसार आपण तिला अडकवू, पण आपल्याला अजून काहीतरी पुरावे शोधायला हवेत, असं त्यांचं डिस्कशन सुरू असतं। त्यांचं बोलणं सुरूच असताना ना इकडे कुठेतरी अर्जुनला असं जाणवतं की त्यांच्या रूमच्या बाहेर कोणीतरी उभं आहे जे की त्यांचं बोलणं ऐकत आहे। मग आता अर्जुन सायलीला थांबवतो आणि त्याच्या लक्षात येतं की दुसरं तिसरं कोणी नाही आहे तर प्रिया ही बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत आहे। या गोष्टी आता अर्जुन सायलीच्या लक्षात आलेल्या असतात। अर्जुन सायली आता ज्या विषयावर बोलत असतात ना तो विषय बंदच करून दुसरा कोणता तरी विषय याच्यावर आता लक्ष केंद्रित करतात। म्हणजे आता त्यांना आता त्यांच्या प्लॅनमध्ये
चांगलंच अडकवायचं असतं आणि यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन त्यांना जेव्हा कळतं की प्रिया आपलं बोलणं ऐकत आहे, त्यावेळेला ते आता प्लॅनमध्ये चेंजेस करत म्हणत असतात की मला तर डाऊट येतोय, DNA रिपोर्ट काही मॅच होणार नाही आहेत. सायली म्हणत असते की तुम्हाला असं का वाटते? मग आता जर ते DNA रिपोर्ट मॅच झालेच नाही तर काय होईल? तेवढ्यातच ना आता अर्जुनला फोन आलेला असतो नेमका आणि अर्जुन फोनवर बोलत असतो. अर्जुन आता प्रियाला असंच दाखवत असतो की DNA रिपोर्ट जे काढले आहेत त्या डॉक्टर विचारेंचाच कॉल आलेला आहे आणि डॉक्टर विचारे आता सांगत आहेत तुम्ही आम्हाला जे सॅम्पल दिले होते त्यावरून ना DNA रिपोर्ट्स आलेले आहेत आणि ते DNA रिपोर्ट्स त्यामध्ये काही ना काही इश्यू आहे. या गोष्टी आता लक्षात आलेल्या असतात. अर्जुन मुद्दामून जोरात बोलत असतो जेणेकरून आता हे सगळं बोलणं जे आहे ते बाहेर उभ्या असलेल्या प्रियाला ऐकू जाईल. प्रिया आता विचार करते म्हणजे ह्यांच्या हातात उद्या DNA रिपोर्ट्स लागणार आहेत आणि त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण हे सगळं मॅनेज करायला सुद्धा माझ्याकडे आता पैसे कुठे आहेत? ऑलरेडी त्या माणसाला मी पैसे देऊन बसते, काहीतरी तर करावंच लागेल यांच्या हातात ते DNA रिपोर्ट न भेटण्यासाठी. मग आता ती विचारच करत असते. दुसरीकडे आता अस्मिताचं बाळ जे आहे ते रूममध्ये झोपलेलं असतं. सचिन आलेला असतो आणि सचिन आलेला असताना अस्मिताला सचिनचा राग आलेला होता कारण सचिन आज दिवसभर नव्हता. मग सचिन गेला कुठे असेल हा प्रश्न तिला पडत होता. म्हणूनच मग ती आता सचिन आल्या त्याची उलट तपासणी घ्यायला सुरुवात करते. त्याला आता ती म्हणत असते की फक्त बाळाची जबाबदारी मीच घ्यायचं ठरवलं आहे का? तू दिवसभर कुठे होता आणि तू काय करत होता? जॉबचं काही ते बघतोयस का? इंडियामध्ये काय चाललं आहे हे जरा मला सांग ना. मग आता सचिन म्हणतो की मी माझ्या परीने प्रयत्न करतोय आणि तू माझ्यावर असा संशय घेतल्यासारखं का बोलत आहेस? असंही तो आता तिला म्हणत असतो. ती म्हणते मग मी काय करू सांग ना. दिवसभर तू घरात नाही आहे, तुला मी कॉन्टॅक्ट करते, तू कॉलही रिसीव्ह करत नाही आहेस. मग अशा वेळेला मी काय करायला हवं? तूच मला ह्या प्रश्नांचं उत्तर दे म्हणजे मलाही समजेल. तर दुसरीकडे मात्र आता बाळ झोपेतनं उठलेलं असतं आणि ते रडत असतं. इकडे प्रिया हिचं डोकं काम करत नसतं. तिला आता सुधरत नसतं की पैशांचा बंदोबस्त कुठे करायचा. त्यातच ती आता हॉलमध्ये आलेली असते. काही चोरायला भेटतंय का, त्यातून काही पैसे भेटतील का याचा विचार ती करत असते. सगळीजणं झोपलेली असतात. पाण्याचं निमित्त करून ती हॉलमध्ये येते आणि तेव्हाच ना तिला आत्ता त्या बाळाचा आवाज ऐकू येतो जो की अस्मिताचं बाळ आता बाहेर रडत असतं. अस्मिताच्या बाळाचा आवाज आल्याबरोबर तिचं डोकंच सटकतं. ती म्हणते काय यार हे बाळ पण आहे, गपचूप झोपता येत नाही का? रात्रीचं झोपायचं तर नुसतं किरकिर करत बसलेलं आहे. मग आता तिच्या डोक्यामध्ये हे बाळ रडत असतानाच काही ना काही विचार येऊ लागलेले असतात. दुसरीकडे आता सचिनसोबत अस्मिता भांडत असते आणि त्यामुळेच ना आता ते बाळ जे आहे ते खरं तर रडत असतं आणि त्यामुळेच आता ते बाळ जेव्हा रडत असतं ना तेव्हा अस्मिता त्याला शांत करत असते आणि त्यानंतर मात्र अस्मिताला तो म्हणत असतो की बघितलंस का, हे सगळं काही तुझ्यामुळे होते. अगं थोडं शांत राहा, शांतपणाने घे ना, मी कुठे जाणार होतो का? बाळ झोपलं होतं ना, मग आपण नंतरही या विषयावर बोललोच असतो की. पण त्याच वेळेला असं कसं नंतर बोललो असतो? जे काही आहे ते आताच मला बोलायचं होतं. आणि तसंही तुझं कामाचं काय चाललंय? बघितलीस का नोकरी? किती दिवस आता आपण या पैशांच्या भरोश्यावर राहणार आहोत? जरा काहीतरी कामाचं बघ, असं देखील आता ती त्याला सांगत असते. दुसरीकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग येतं की अस्मिताच्या बाळाला गायब करायचं, अस्मिताच्या बाळाचं अपहरण करायचं आणि त्यातून जबरदस्त पैसे लुटायचे. जर जबरदस्त पैसे भेटले तर आपलं कामच होईल. म्हणूनच मग आता तिने त्या माणसाला कामाला लावलेलं असतं. म्हणजेच ज्या माणसाला तिने आता त्या शांताला गायब करायला सांगितलेलं असतं ना, त्याच माणसाला ती आता कॉल करते आणि तिला त्याला सांगू ठेवते की मी तुला तेव्हा सांगेल तेव्हा आमच्या इथे यायचं आहे आणि तिथून येऊन ये ना त्या बाळाला गायब करायचे. या सगळ्या गोष्टी आता सांगितल्या जातात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा तो माणूसही तयार असतो. दुसरीकडे प्रिया आता सगळ्यांना पाहत असते. सगळीजणं रेडी आहेत का, काय करतायत? मुद्दामून हॉलमध्ये सगळीजणं बसलेली आहेत याचा ती अंदाज घेते. सायली, अर्जुन, कल्पना, त्यासोबत प्रताप, त्यासोबत अस्मिता हे सगळेजणं हॉलमध्ये असतात आणि त्या संधीचा आता तिला फायदा करून घ्यायचा असतो. इकडे आता सचिनच्या डोक्यामध्ये काही ना काही सुरू असतं आणि सचिन
इकडे मात्र आता डोळ्याने इशारा करूनच अस्मिताला बोलायला सांगत असतो, कारण त्याला ते अकाउंट कधी चालू होईल ना हेच हवं असतं आणि यासाठी तो पुन्हा पुन्हा अस्मिताला टॉर्चर करत असतो. अस्मिता त्याला डोळ्यानेच इशारा करत शांत राहा असं सांगत असते, कारण तिने त्या दिवशी जे काही बोलली होती त्यामुळे घरात वातावरण कसं झालं होतं हे तिला चांगलंच माहिती होतं आणि त्यामुळेच ना आता खूप टेन्शनचं काम जे आहे ते आता झालेलं होतं आणि त्याच विचारांमध्ये हरवलेली होते ही लोक. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे मात्र जो सचिन आहे ना तो कधी आता त्याला हे सगळं काही भेटते म्हणजेच पैशांचा बंदोबस्त होतोय असं होत असतं, म्हणूनच आता ती लोक बघत असतात. तर दुसरीकडे आता जेव्हा ती लोक बाहेर जातात ना तेव्हा मात्र आता बाहेर गेल्यानंतर त्यांची आता चर्चा सुरू असते. त्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये रूममध्ये जेव्हा अस्मिता जाते ना तेव्हा अस्मिता रूममध्ये गेल्यानंतर तिला आता तिथे दिसतं की आपलं पाळण्यात बाळच नाही आहे. तिचं पाळण्यातलं बाळ गायब झालेलं असतं. मग आता तिचा विचार येतो की बाळ कुठे असेल. दुसरीकडे कल्पना, सायली, अर्जुन हे बाहेरच असतात. त्यांच्या गप्पा सुरू असतात. प्रियाने तोपर्यंत हे काम वाजवलेलं असतं. प्रियाचं म्हणणं हेच असतं की आपण काही झालं ना तरीसुद्धा जे हवंय तसं करायचं आणि म्हणूनच तर तिने आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या करायला सुरुवात केलेल्या असतात. तिने आता त्या माणसालाच ती सुपारी दिलेली असते आणि त्या माणसाने येऊन त्या बाळाला गायब केलेलं असतं. जेव्हा आता अस्मिता बघते तेव्हा अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते, कारण बाळ तर रूममध्ये पाळण्यात नसतं. सचिन तिला सावरत असतो. आता ती रडत असते. बाळ कुठे गेलं असेल, आपण जाताना तर नाश्ता करायला जाताना इथेच बाळाला ठेवलं होतं, मग बाळ कुठे गेलं असा विचार करून ती रडू लागते. सचिनला आता डाऊट येत असतो की साक्षी तर पुन्हा आलेली नसेल ना इथपर्यंत, असं कुठेतरी त्याला वाटत असतं. पण तरीसुद्धा ना आता त्याने स्वतःला का होईना शांत केलेलं असतं. तेवढ्यातच ना अस्मिताचा फोन वाजतो. अस्मिताचा फोन वाजल्याबरोबर आता अस्मिता कॉल रिसीव्ह करते. तर हा फोन आहे ना दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रियानेच एक दुसरं सिम कार्ड चेंज करून केलेला असतो. आणि जेव्हा ती फोन उचलते ना तेव्हा मात्र अस्मिताला आता ते आवाज बदलून सांगत असते की मला 10 लाख रुपये आणून दे, मी तुला ॲड्रेस पाठवेन तिथे, तेव्हाच तुला तुझं बाळ भेटेल, नाही तर तुझं बाळ काही तुला भेटणार नाही. आणि जर तू ह्या सगळ्या काही गोष्टी कोणाला सांगायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तुला आता तरी बाळाचा आवाज येतोय, बाळ तर मग तुला भेटणारसुद्धा नाही, असंही काहीसं आता ती सांगू लागते. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा आता अस्मिताला टेन्शन येतं. अस्मिता रडू लागते. मग आता सचिन तिला म्हणत असतो की ह्या पैशांचा बंदोबस्त एवढा कुठून करायचा आहे, म्हणजे आपल्याला आपलं बाळ तर हवंय, मग आता हे पैसे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्न त्याच्यासाठी असतो. आणि म्हणूनच आता तो म्हणत असतो की मी बोललो होतो आधी, जर आपल्या हातामध्ये जर काही असलं असतं ना तर एव्हाना आपला फायदा झाला असता, पण आता घरातल्यांच्या समोरच आपल्याला हात पसरावे लागणार आहेत. मग आता पुन्हा जायचं का घरातल्यांच्या समोर पैशांसाठी. इकडे आता अस्मिता बाहेर येते आणि अस्मिता बाहेर येऊन घरात सगळ्यांना तो प्रकार सांगते की तिचं बाळ रूममधनं गायब झालेलं आहे. ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना समजते तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. पण जेव्हा तो माणूस मागच्या दारानं आला होता आणि खिडकीतूनच तो घेऊन गेला होता बाळाला, तेव्हा कोणालाही खबरही नव्हती, कारण तो आता तोंडाला मास्क आणि त्याचबरोबर बाळाला घेऊन जायला गेला होता. आणि तेव्हाच ना प्रियाने हा अचूक नेम साधलेला होता. पण आता जेव्हा आता पैशांची गरज लागते तेव्हा ती आता सगळ्यांकडे पैसे मागत असते. मला 10 लाख रुपये हवे आहेत बाळाला सोडवण्यासाठी, मला किडनॅपरचा फोन आला होता. पण हे सगळं कोण करतंय, कारण आता त्या दिवशी सायली अर्जुन तुमचा अपघात आणि आता हे सगळं काही. मग आता मात्र या सगळ्या गोष्टी कल्पना आणि प्रतापला समजत नसतात. पण आता अर्जुन हा म्हणत असतो की आपण पोलिसात कंप्लेंट करायची का. या सगळ्याला आता अस्मिता नकार देते. अस्मिता सरळ सांगते की नको, पोलिसात कंप्लेंट करायची नाही, मला सरळ धमकी दिली. मग सायली आता अर्जुनला नाही असं म्हणत असते. सायलीला कळत असतं की हे सगळं नक्की कोणाचं काम आहे, पण अस्मिताची अवस्था आणि अस्मिताचं बाळ सुरक्षित राहायला हवं असंच आता वाटत असतं. त्यातच सचिन आता अस्मिताला म्हणत असतो की तुझ्या घरच्यांचा काही पैशांचा बंदोबस्त होईल असं मला वाटत नाही, मला माझ्या परीने काहीतरी पैशांचा बंदोबस्त करावा लागेल, त्यासाठी मला बाहेर पडावं लागेल.
लागेल, आता माझ्या बाळासाठी मला स्टँड घ्यावा लागेल, असंही काहीसं तो आता बोलतो. कारण त्याला ना डाऊट येत असतो साक्षीवर, कारण त्याला असं वाटतं की हे सगळं साक्षीचं काम असू शकतं. म्हणूनच तो आता अस्मिताला तसं काहीसं सांगतो आणि त्याला घराच्या बाहेर पडायचं असतं. कारण साक्षीने याआधीसुद्धा अस्मिताला मारायचा प्रयत्न केला होता, पुन्हा ती भांडीवाली बनून सुद्धा आली होती. त्यामुळे आता साक्षीवरच संशय सचिनचा येत असतो आणि म्हणूनच सचिन हे सगळं काही प्लॅनिंग करत असतो. अस्मिता त्याला आता म्हणत असते, पण तू कुठून पैशांचा बंदोबस्त करणार आहे? तर तो तिला सांगतो की मी माझ्या परीने करतो, माझे मित्र असतील त्यांच्यासमोर हात जोडतो, पाया पडतो त्यांच्या, पण मला माझं बाळ सुरक्षित हवं आहे, असं बोलून तो आता बाहेर पडतो. इकडे मात्र आता अर्जुनला सांगितलं जातं की तू पोलिसात तक्रार करू नको. आणि त्याच वेळेला आता अस्मिता खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, तिला आता सुधरत नसतं. त्यातच आता सायली, कल्पना तिला आधार देत असतात आणि तिला म्हणत असतात की तू काळजी करू नकोस, चिंता करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. एवढी जर टेन्शन घ्यायला लागलीस तर कसं होईल. पैशांचा बंदोबस्त आपण करतोय, आपण काढूया पैसे आणि आपण त्यांना पैसे देऊया, मग आपल्याला आपलं बाळ मिळेल, नको काळजी करू. आता कल्पना ही म्हणते की हे सगळं आता अति होत चाललेलं आहे, हे कुठेतरी आता थांबायला हवं, ह्याची कुठेतरी एक मर्यादा असायला हवी. त्या दिवशी तुमच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला, आज अस्मिताचं बाळ, तर प्रताप यांचं म्हणणं असतं की या सगळ्यामध्ये नक्कीच नागराज किंवा महिपतचा हात असू शकतो. कारण आपल्या घरात अजून कोण आहे जे की आपल्या घराच्या मुळाशी उठलं आहे, त्यांच्याशिवाय कोणीच नाही आपली वैरी, असंही आता म्हटलं जात असतं. आणि इकडे प्रिया मुद्दामूनच आता सगळ्यांसमोर एकदमच रडायचं नाटक करत म्हणत असते की हो, मला कळतायत या सगळ्या काही गोष्टी, जरा थांबा. पण आता या सगळ्या काही गोष्टी कळल्यानंतरच ना इकडे मात्र आता अस्मिताला आधार द्यायचा प्रयत्न करत असते. अस्मिताला म्हणत असते की नको काळजी करूस या सगळ्याबद्दल, मला कळतंय की तुला त्रास होतो या सगळ्याचा, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून ना तू स्वतःला त्रास करून घेतेस, या सगळ्यामध्ये नको असं हे सगळं करू. पण दुसरीकडे मात्र आता सचिनला राग आलेला असतो. सचिनने आता साक्षीला इमर्जन्सीमध्ये भेटायला बोलवलेलं असतं आणि जेव्हा तो आता तिला भेटायला बोलवतो ना, तेव्हा मात्र आता साक्षी जी आहे ती म्हणत असते की काय झालं आहे. आणि त्याच वेळेला सचिन जो आहे तो आता म्हणू लागतो की थांब, तुला असं नाही करणार, तूच माझ्या बाळाला गायब केलं आहेस ना, आणि मी बघतोच तूच माझ्या बाळाच्या बाबतीत हे सगळं काही केलं आहे, मग आता नाही सोडणार मी तुला. माझं बाळ किडनॅप करून तुला काय भेटलं आहे गं? साक्षी म्हणत असते की मी काहीच नाही केले सचिन, असं का बोलतोयस तू, आणि मी सगळं का करेन? मरे सचिन म्हणतो की तुझ्या अण्णांसाठी तुझ्यासाठी एवढं सगळं मी करतोय, मग तुला माझं बाळ पळवण्यामागचं काय उद्दिष्ट आहे, असंही तो आता तिला म्हणत असतो. पण ती सांगते की खरंच सचिन, मी तुझी शपथ घेऊन सांगते, मी काहीच केलेलं नाही तुझ्या बाळाच्या बाबतीत. पण आता सचिन एकदमच आक्रमक झालेला असतो आणि तो साक्षीवर आवाज चढवत असतो, कारण त्याला माहिती आहे की हे सगळं कारस्थान साक्षीच करू शकते. पण यावेळेला साक्षीने नाही करता प्रियाने केलेलं होतं, पण आता विनाकारण साक्षीचा या सगळ्यामध्ये बळी जात असतो. तो खूप जास्त चिडलेला असतो आणि अक्षरशः साक्षीचं तोंड वगैरे आवळत असतो. त्यामुळे साक्षी ही एकदमच घाबरलेली असते. सचिनला आता साक्षीकडनं वदवून घ्यायचं असतं की त्याने तिचं बाळ कुठे ठेवलेलं आहे, म्हणूनच तो निमित्त करून बाहेर आलेला असतो आणि त्याला आता घरात सुद्धा हे दाखवायचं असतं की 10 लाखाचा बंदोबस्त करून त्याने त्या बाळाला आणलेला आहे. पण साक्षीने मुळात त्या बाळाला गायबच केलेलं नाही आहे, तर ती कुठून देणार आहे बाळ? म्हणूनच ती आता रडत सचिनला सांगत असते की सचिन, मी शपथ घेऊन सांगते, मी तुझ्या बाळाला नाही घेतलेलं, दुसरं कोणीतरी काही केलेलं असेल, असंही ती आता ओरडूनच त्याला बोलत असते. इकडे प्रिया मात्र आता विचार करत असते की चला, कसा बसा 10 लाख रुपयाचा बंदोबस्त झालेला आहे, काही दिवसांचा माझा प्रश्न मिटलेला आहे आणि आता मला कोणतंही प्लॅनिंग करता येईल, कसंही मॅनेज करता येईल, कोणालाही एवढे पैसे जर मला भेटले तर, असंही ती आता विचार करत असते. इकडे मात्र सायलीच्या डोक्यामध्ये बरोबर विचार सुरू असतात. तिचं प्रियाकडे लक्ष असतं बारकाईने, प्रिया काय करते काय नाही या बरोबर गोष्टी ती जाणून असते आणि म्हणूनच तिला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे बहुतेक प्रियाचाही हात असू शकतो. म्हणूनच ती जरा प्रियाकडे संशय वृत्तीने पाहत असते. प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून तिला डाऊट येत असतो. तर इकडे अर्जुनने 10 लाखांची सोय केलेली असते. आता अर्जुनने 10 लाखांची सोय केल्यानंतर आता अस्मिताला तिचं बाळ सुखरूप कसं भेटेल हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.